आपलीच माणसं जेव्हा आपल्याशी तुटकपणे वागू लागतात ना, तेव्हा दोष ना त्यांचा असतो ना आपला. खरं तर दोष परिस्थितीचा असतो आणि मानसिकतेचा सुद्धा. दरवेळेला आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टी घडतीलच असं नाही. आपल्या मनाविरुद्ध घडणाऱ्या गोष्टीही पचवता आल्या पाहिजे. कारण या जगात शाश्वत असं काहीही नाही. शेवटी काय, गुंता करणारे आपणच, गुंत्यात गुंतणारे आपणच आणि गुंता सोडवणारे देखील आपणच आहोत. हे ज्या क्षणी आपल्याला कळतं त्या क्षणी खऱ्या अर्थाने आपण विचारांनी सक्षम झालेलो असतो असं समजावं. आनंदी राहायचं असेल तर आपल्याच विचारांवर आपला कंट्रोल असणं गरजेचं आहे. विचारांची दिशा चुकली की माणूस दिशाहीन होतोच, पण हे कळायला आधी तो योग्य वळणावर असणं गरजेचं असतं, नाही का?